नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दीपाली गायकवाड मोरे या चॅनलमध्ये। आज आलेलो आहे आम्ही मूलचंद मॉल्समध्ये। आज आम्हाला बारशाचं आणि बड्डेचं आमंत्रण आहे। महाराजांच्या मुलाचा बड्डे आहे, सो त्याच्यासाठी एक छानसा ड्रेस घेतला आणि तिथून बाहेर आलो। त्यानंतर आम्ही निघालो घाटातल्या रस्त्याने। मस्त असा वळणावळणाचा रस्ता, त्यात डोंगर, हिरवळ, अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण होतं। अशाच वातावरणातून आम्ही त्या ठिकाणी पोचलो ज्या हॉलच्या बाहेर तात्या आमची वाट पाहत उभे आहेत। गेल्या गेल्या पहा तर आजीने कसा नातीच्या केसांमध्ये गजरा माळला। त्यानंतर नातवाला हे उचलून घेतलं आणि ही झाली रॉयल एंट्री आजोबा आणि नातवाची। त्यानंतर मीही आत गेले। खूपच प्रशस्त हॉल होता आणि इथे बाळाचे छान छान फोटोज काढले जात होते। त्यानंतर बारशाला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद बाळाचे आजोबा शंकरबाबा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद आणि उत्कृष्ट अशा प्रकारे धन्यवाद। बारशाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू करून घ्या। सर्वांना विनंती आहे, महिला मंडळ पुष्कळ महिला मंडळ या ठिकाणी आलेले आहे। सर्वांना मनापासून धन्यवाद। संजीव कृष्णा यांचा आज या ठिकाणी नामकरण होत आहे। महाराजांच्या सेवकीपणा नापोनी महाराज यांच्या घरातील सर्व आलेले आहेत, मनापूर्वक धन्यवाद। भारवी अनेक लांबून लांबून या ठिकाणी ते आमच्याकडून महिला आलेल्या आहेत। तुम्ही म्हणायचं राम, तुम्ही म्हणायचं लक्ष्मण घ्या, तुम्ही म्हणायचं भरत घ्या, तुम्ही म्हणायचं शत्रुघ्न घ्या, तुम्ही म्हणायचं वसुदेव, तुम्ही म्हणायचं वसुदेव। आता नाव काय ठेवायचे? हे बास थोडं थोडं रे सुभद्राला खेळवायचे ते सुभद्राला खेळवायचे आता कृष्णाचं नाव घ्यायचं। कृष्णाला खेळवायचे ते खेळवायचे ते कृष्णाच्या नावाच्या घुगऱ्या पहिल्या दिवशी मोदली गंगा पायानो करू गंगा दशरथ राजाला गाऊनी सांगा दशरथ राजाला निरंकार होईल जागा निरंकार होईल जागा पायानो तुम्ही शरणी लागा पायानो तुम्ही शरणी लागा दान सूर्याचे रामाला मागा बाळाचं नाव ठेवून झालं। त्यानंतर झाली सुरुवात ती पाळण्याला। पाळणा म्हणणं म्हणजे खूपच आल्हाददायी वातावरण असतं। या काकांनी रामाचा पाळणा, काही महिलांनी कृष्णाचा पाळणा आणि अजून एक अशा प्रकारे 3 पाळणे म्हटले गेले। ही आहे बाळाची आत्या। प्रसन्न त्रिमूर्ती होणे पुत्रत्वा पावणे। सर्व काही नियोजित वेळेनुसार चाललं होतं। बारसं झालं की लगेचच कीर्तन सेवा सुरू झाली। इथे पहा माझे दीर आणि जाऊबाई पण आलेले आहेत। त्यानंतर आम्ही सर्वांनी कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी आतमध्ये गेलो आणि हे पहा काका किती मंत्रमुग्ध होऊन नृत्य करतायत। अगदी प्रसन्न वातावरण झालं आहे। कीर्तन सेवा चालू होती। थोडंसं आम्हाला चहा प्यायची तलब झाली म्हणून आम्ही शेजारी असलेल्याच हॉटेलमध्ये गेलो। इथे पहा हॉलच्या बाहेर स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि मस्त असं हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही चहा ऑर्डर केला। सगळ्यांनी मिळून चहा घेतला। मस्त असा सेल्फीही काढलाय, किती छान आलाय पहा। त्यानंतर पटकन आम्ही भेळही ऑर्डर केली आणि सगळ्यांनी मिळून भेळ खाल्ली, गप्पा मारल्या भरपूर, खूप साऱ्या गोष्टी
झाल्या इथे आणि त्यानंतर आम्ही हॉलमध्ये रिटर्न आलो. इथे स्वयंपाकही बऱ्यापैकी उरकत आलेला आहे. आता फक्त पुऱ्या आणि पापड तळायचे राहिलेत, जे काका हे तळून घेत आहेत. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर पहा तर इथे महाराजांनी प्रत्येक मान्यवरांचं, वडीलधाऱ्यांचं आणि कीर्तनकाराचं श्रीफळ आणि शॉल देऊन सन्मान केला. त्यानंतर महिलांना अशा प्रकारे हे गिफ्ट देण्यात आले आणि इथे बड्डेची सुरुवात झालेली आहे. किती सुंदर केक आहे. आता मी बाळाला ओवाळायला घेतलेला आहे आणि मस्त असं बाळाचं औक्षण झालं. बड्डे वेगळा असण्याचं कारण म्हणजे आपण बड्डेचं सॉन्ग ऐकतो दरवेळेस बड्डेमध्ये आणि इथे वेगळंच काहीतरी आहे. ऐका तुम्हीच स्वतः. बोला कुंडली कवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, स्वामी ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत सोपान महाराज की. ऐकलं ना तुम्ही. तुम्हालाही वेगळं वाटलंच असेल, मलाही खात्री आहे. पण महाराजांच्या मुलाचा बड्डे म्हटल्यावरती हे असं चालणारच आणि खूप सुंदर वाटलं. मस्त होता बारशाचा बड्डेचा कार्यक्रम. आम्ही सर्व फुल फॅमिली असं छानसा फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. त्यामुळे मला खरंच खूप आनंद. तुम्हाला माहिती आहे का, वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकता का? नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी हे कधीही परत येत नाही. असंच काहीसं वेळेचं ही आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आणि घेऊ द्यायचा इतरांनाही. बरोबर की नाही? चला, अशाच या सुंदर विचारासोबत आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा, ज्याचं नाव आहे दीपाली गायकवाड मोरे. बाय बाय.